श्रीकृष्णाय नमः। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। भगवंत म्हणत आहेत, हे अर्जुना, या जगात केलेलं कर्म जर यज्ञार्थ म्हणजे ईश्वरासाठी नसेल तर ते माणसाला कर्मबंधनात अडकवतं. म्हणून तू आसक्ती टाकून ईश्वरासाठी कर्म कर. अर्जुन युद्ध टाळू पाहतो, कारण त्याला भीती आहे पापाची, बंधनाची. पण भगवंत सांगत आहेत, पाप हे कर्म न केल्यामुळे नाही टळत, तर योग्य भावनेने कर्म करण्यामुळे टळते. कर्म ही दोन प्रकारची असतात. स्वार्थासाठी केलेलं कर्म ते आपल्याला बंधनात ठेवतं. यज्ञार्थ केलेलं कर्म ते आपल्याला मुक्त करते. यज्ञार्थ म्हणजे काय? उच्च ध्येयासाठी, ईश्वराला अर्पण करण्यासाठी, लोककल्याणासाठी केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञार्थ केलेलं कर्म आहे. म्हणजे बघा, रोजचा स्वयंपाक असो, अभ्यास करणं असो, सेवा असो, जर ते फक्त स्वतःसाठी असेल तर ओझं आहे. प्रत्येक कृतीला जर आपण हे ईश्वरासाठी असं म्हटलं तर ती कृती यज्ञरूप होते. यज्ञार्थ कर्म केलं तर मुक्तीचं साधन आहे. कर्मयोगाचे हेच रहस्य आहे. भगवंताची आज्ञा स्पष्ट आहे, कर्म टाळू नका आणि ते फक्त स्वार्थासाठी करू नका. प्रत्येक कृतीत ईश्वर भाव आणा. प्रत्येक श्वास यज्ञमय करा. तेव्हा जीवन ओझं नसेल, बंधन नसेल, तर हा होईल मुक्तीकडे नेणारा कर्मयोग. श्रीकृष्ण शरणम मम.